ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी आणि महिनाभर टिकणारी खमंग अशी लसणाची चटणी कशी बनवायची हे आज आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। ही चटणी तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबर, डोशाबरोबर किंवा अगदी वरण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। शिवाय चटणी बनवताना मी एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही। यामध्ये मी काही पौष्टिक वस्तूसुद्धा घातल्या आहेत, त्यामुळे ही चटणी पौष्टिक आणि आणखीनच चविष्ट होणार आहे। चला तर मग झटपट चटणी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता शेंगदाणे मी खरपूस भाजून घेणार आहे आणि शेंगदाणे भाजताना अजिबात घाई करायची नाही, नाहीतर शेंगदाणे वरून करपून आतून कच्चे राहू शकतात। म्हणून शेंगदाणे नेहमी निवांतपणेच भाजावे आणि शेंगदाण्यात स्वतःचं तेल असल्यामुळे यात अजिबात तेल टाकायची गरज लागत नाही। शेंगदाणे मी मस्त खरपूस भाजून घेतले आहेत आणि एका ताटात काढून थंड व्हायला ठेवले आहेत। त्यानंतर मी त्याच पॅनमध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचाभर बडीशोप, 1 चमचाभर पांढरे तीळ आणि थोडा ओवा घातला। आता या सर्व वस्तू मी मध्यम आचेवर खरपूस भाजून घेणार आहे। जिरे हे आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे। ते अन्न पचायला मदत करते आणि यामुळे चटणीला मस्त खमंगपणा येतो। आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे ते आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त आहेत, म्हणून पांढरे तीळ घातले। बडीशोप आणि ओवा हे पाचक आहेत, म्हणून ते सुद्धा या चटणीत घातले आहेत। हे सर्व थोडे खरपूस भाजून झाल्यावर आपण त्यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातल्या। इथे मी गावठी लसूण वापरलेला आहे। इतर लसणाच्या मानाने याची चव जास्त छान असते। लसूण हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे। ते आपलं रक्त पातळ ठेवण्यासाठी मदत करतं, तसंच आपल्या त्वचेसाठी सुद्धा उपयुक्त आहे, म्हणूनच आपण यात लसणाचा वापर केला आहे। लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे लसणाच्या पाकळ्या मोठ्या असल्यामुळे मी फक्त 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। जर तुमच्याकडे लसणाच्या पाकळ्या लहान असतील तर तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता। आता यात मी 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या घालत आहे। लाल मिरच्या घालणं ऑप्शनल आहे, पण त्यामुळे चटणीची चव अधिक वाढते। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही घातल्या तरी चालेल। इथे मी या लाल मिरच्या घातल्या आहेत, त्या जास्त तिखट नाहीत। आता या लाल मिरच्यांना मी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे। मिरच्या थोड्या खरपूस भाजून झाल्याच्या नंतर मी यात थोडेसेच मेथीचे दाणे घालत आहे। मेथीचे दाणे इथे मी उशिरा घातले आणि थोडेसेच घातले। जर ते जास्त भाजले गेले तर चटणी कडू होऊ शकते, म्हणून उशिरा घातले आहेत। त्यानंतर यात मी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घातली आहेत। तुम्हाला तर माहितीच आहे कढीपत्ता आपल्यासाठी किती गुणकारी आहे। मेथीचे दाणे आणि कढीपत्ता हे आपल्या केस वाढीसाठी आणि त्वचेसाठी फारच उपयुक्त आहेत आणि त्याचे जास्त सेवन केले जात नाही, म्हणून हे आपल्या चटणीच्या माध्यमाने खाल्ले जाते। तुम्ही पाहू शकता इथे सर्व जिन्नस अगदी खरपूस भाजून झालेली आहेत। त्यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेतले। आता हे सर्व जिन्नस आणि शेंगदाणे मी हे थंड करण्यासाठी ठेवले आहेत। सर्वप्रथम मी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घातले। चटणी वाटताना जे तुम्ही मिक्सरचे भांडे घेत असाल ते नेहमी स्वच्छ व कोरडे असावे। त्यात अजिबात पाण्याचा अंश नसावा, नाहीतर चटणी लवकर खराब होऊ शकते। आता बाकी सर्व जिन्नससुद्धा मी या मिक्सरच्या भांड्यात घातले। त्यानंतर आता हे थोडंसं हिंग मी यात घालत आहे। नंतर यात मी 1 चमचाभर हा लाल तिखट मसाला घातला आणि सर्वात शेवटी चवीपुरता मीठ घातले। आता ही चटणी मी मिक्सर चालू बंद करून भरभरीत वाटणार आहे। तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यात सुद्धा तुम्ही ही चटणी जाडसर कुटून घेऊ शकता। हे पहा, लसणाची ही खमंग आणि खुसखुशीत चटणी वाटून तयार झाली आहे। संपूर्ण घरात त्याचा सुगंध दरवळत आहे। नुसत्या सुगंधानेही खावीशी वाटेल अशी ही लसणाची चटणी आहे। घरात जर कुठलीही भाजी नसेल तर ही चटणी तुम्ही चपाती किंवा वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता। ही चटणी हवाबंद डब्यात ठेवल्यावर 2 ते 3 महिने टिकते। ही चटणी अजिबात खराब होणार नाही, कारण आपण त्यात एकही थेंब तेलाचा किंवा पाण्याचा वापर केलेला नाही। तर अशी ही चटणी तुम्ही नक्की करून पहा आणि चटणी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।